नमस्कार. आत्ता आपण जे भक्तिगीत ऐकलं ते मराठीतील एक अत्यंत गाजलेलं असं भक्तिगीत आहे, भारतरत्न लता दीदींच्या आवाजातील. आणि हे राबा सोमयाजी नावाच्या एका लेखकानं, कवीनं लिहिलेलं गाणं आहे. या सोमयाजींची बाकी कोणतीही गाणी आपल्याला माहीत नाही आहेत किंवा ती प्रचलित नाहीत. फक्त एवढं एकच भक्तिगीत, तेही लता दीदींच्या आवाजामध्ये आपल्याला माहीत आहे आणि आपल्या सगळ्यांना ते आवडतं. खरं कमाल आहे की या मंगेशकर कुटुंबाचं आपल्या मराठी भावगीत विश्वावर किती मोठे उपकार आहेत. त्यांनी कुठून काव्य गोळा केली आणि शोधून आणली. हिरे माणिक मोती जसे शोधावेत तसे, आणि आपल्या अतिशय स्वर्गीय आवाजामध्ये गाऊन महाराष्ट्राला समर्पित केली. असेच एक कवी आहेत दवी केसकर म्हणून वाईचे. त्यांची 2च गाणी प्रसिद्ध आहेत, वसंत प्रभूंच्या संगीत दिग्दर्शनाखाली दीदीने गायलेली आहेत. घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नाभाकडे, आणि प्रतिमा उरी धरोनी मी प्रीती गीत गावे. त्यानंतर या दवी केसकरांची इतर कोणतीही गाणी पुन्हा ऐकायला मिळालेली नाहीत. ठीक आहे, आता आपण या गाण्याच्या संदर्भात बघूया. हे गीत आहे यमन रागातील. माझ्या गेल्या एक 4-5 एपिसोडपासून मी यमन रागावरची गाणी आपल्यासमोर आणतोय आणि ती कशी वाजवावी त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. आता हे जे गीत आहे, हे भक्तिगीत आहे, हे भजनी ठेक्यात आहे. भजनी ठेक्यामध्ये भजनी ठेका हा सुद्धा केरवा याच जातीकुळीतला आहे. 8 मात्रांचा आहे. फक्त त्याचे बोल वेगळे आहेत, वजन वेगळं आहे. ते कसं आहे ते ऐकून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. धिन्ना धिन धेना तिन्ना धिन धेना धिन्ना धिन धेना का तिन्ना धिन धेना का धिन्ना धिन धेना तिन्ना धिन धेना. 8 मात्रा. पहिली मात्रा जी आहे ती धी, आणि कालाची जी मात्रा आहे ती तिन्ना तिनामधली ती. धिन्ना धिन धेना तिन्ना तिना. असे 4 आणि 4 2 खंड आहेत. बहुतेक अभंग गायन असेल किंवा आणि काय असेल त्यासाठी हा ताल प्रचलित आहे. या तालाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं काव्याची रचना असेल त्याप्रमाणे
त्या तालाची उपयोजना केली जाते. पण बहुतेक वेळेला कालातूनच उठावणी होत असते, कुठल्याही अभंगाची असेल, गीताची असेल. आता या गीताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कालानंतरच्या 2 मात्रा सोडून याची उठावणी आहे. ती कशी आहे तर पहिले याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो तुझ मागतो मी आता. तुझ आणि अशा 3 मात्रा सोडलेल्या आहेत. आता ह्या अ जी मात्रा आहे की तिथं कोणताही शब्द नाही आहे, तिथं बरोबर सम येते आणि सम सोडून पुढची मात्रा येते ते मा अशी येते. मागतो मी, मला तुझ मागतो मी. बघा परत एकदा बघा. 1 2 3 4 5 6 तुझ मागतो मी आता. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 तुझ मागतो मी आता. तुझ मागतो मी आता. मागतो आता तुझ मागतो मी आता. मागतो आता मज द्यावे एक दंता. तुझ मागतो मी आता. आता याप्रमाणे या भजनाची किंवा या भक्तिगीताची रचना आहे आणि त्याची जशी रचना असेल त्याप्रमाणे त्या वजनानं तो ताल वाजवलेला असतो किंवा तिथं ती मात्रा उचलली जाते. प्रत्येक समेला ऑफबीट असेलच असंही नाही आहे. तर आता आपल्यासमोर मी या गीताचे पहिल्यांदा एक ध्रुपद आणि एक अंतरा वाजवून दाखवतो, अगदी या सावकाश अशा स्पीडमध्ये, आणि तो तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यानंतर तुम्ही तसा प्रयत्न करा. बघूया आपण. आता हे करत असताना काही काही गोष्टी आपल्याला थोड्याशा कसरतीच्या आहेत. त्याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी, त्याच्या जागा व्यवस्थित ऐकू याव्यात यासाठी. त्या कशा बघा, मी तुम्हाला व्यवस्थित वाजवून दाखवतो. आता इथं आताला गमक आहे. मागतो मी आता. निरे सा नि सा, निरे सा नि सा, निरे सा नि सा, निरे सा नि सा. तुझ मागतो मी आता. तुझ मागतो मी आता. मागतो आता तुझ मागतो मी आता. मागतो आता मग एकदम निषाद, गांधार रोवून एकदम निषाद. आता मग द्यावे द्यावे ए. आता इथं ऋषभाचा कण आहे. एक 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 दंता.
गमक आहे. मागतो मी इथे खटका आहे. मागतो मी तुझ मागतो मी आता निरे ग प ग रे सा मागतो मी मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता. आता हे ध्रुपद मी तुम्हाला परत एकदा तालावर वाजवून दाखवतो. बघा. हा मधला जो तुकडा वाजला तो खरं म्हणजे त्याचं प्रॅक्टिस नंतर तुम्हाला जेव्हा हे व्यवस्थित करता येईल त्यावेळेला तुम्ही करायला हरकत नाही. त्याचा ध्यास आत्ता धरू नका. आपल्याला पहिल्यांदा फक्त गाणं कसं वाजायचं हे महत्त्वाचं आहे. आता बघा अंतरा. तुझे ठाई 1 2 3 4 5 6 तुझे ठाई माझी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती. हा पहिला अंतरा झाला. आता या पहिल्या अंतऱ्यामध्ये या प्रत्येक एकूण 3 अंतरे आहेत. त्या प्रत्येकाची चाल वेगळी आहे. पहिला आणि तिसऱ्या अंतऱ्याची चाल सारखीच आहे, फक्त मधला जो अंतरा आहे तो वेगळ्या चालीत आहे. तर आता त्यावेळेला ते आपण बघूयाच. तुझे ठाई माझी भक्ती विरू ठावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती. आता या प्रत्येक शब्दाचा आपल्याला त्या पद्धतीनं जणू काही ती पेटी बोलती आहे अशा पद्धतीनं वाजवण्याचा प्रयत्न आपण करायचा. आता हे सलगपणे मी एकदा तुम्हाला वाजवून दाखवतो. हे बघा एकदा परत एकदा.
पहिला अंतरा आपण पाहिला. आता याच्यानंतर दुसरा अंतरा आपण बघणार आहोत. हे तिन्ही अंतरे एकदा व्यवस्थित सावकाश संथ लयीत कसे वाजतात हे तुम्ही एकदा बघा, ऑब्झर्व करा. आणि त्यानंतर मग मी नेहमीच्या लयीमध्ये पुन्हा हेच गाणं वाजून दाखवतो तुम्हाला मी. आता दुसरा अंतरा बघूया आपण. दुसऱ्या अंतरेची चाल थोडीशी वेगळी आहे. त्या वरच्या षड्जातून ती चालू होते आणि धरणी धरा ऐसे द्यावे याच्यामध्ये सुरुवात जी आहे ती कालापासून आहे. म्हणजे 1 2 3 4 5व्या मात्रेपासून बरोबर सुरुवात आहे. मघाशी जे मी सांगितलं त्याप्रमाणे ते मघाशी ज्या वेळेला सुरुवातीला आपल्याला तुझं मागं तू मी, आता याच्या वेळेला आपण काय करत होतो की कालानंतर 2 मात्रा सोडून सुरुवात केली होती. पण इथं तसं नाही आहे बघा. पुन्हा बघूया आपण. धरणीधर रावर बरोबर समित आहे. धरणीधर धरणीधर सर्वाभूती पुन्हा एकदा वाजवतो. इथं धरणी धरा, धरणी धरा, धरणी धरा. इथे गमक आहे. माझा पा मापा, माझा पा मापा. आता हा दुसरा अंतरा झाला. यानंतर आपण तिसरा अंतरा बघूया. तिसरा अंतरा आपण तुझा अपराधी मी
इथं शब्दाप्रमाणे आपल्याला वाजवण्याची एक कसरत आहे ती करावी लागते. तुझा 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 अपराध मी खरा, तुझा अपराध मी खरा, आहे इक्षुचाप धरा, इक्षुचाप धरा, माझी येऊ दे करुणा, लागी गजानन. बघा तुझा अपराधी मी खरा, परत एकदा वाजवतो. इथं हे 3 अंतरे संपतात. जाता जाता यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला स्पष्ट करून सांगायच्या आहेत. त्यामध्ये यातले काही शब्द आपल्याला फारसे माहीत नाही आहेत, त्याबद्दल सांगतो. पहिल्या अंतरामध्ये तुझे ठाई माझी भक्ती विरूठावी गणपती असा एक शब्द आहे. विरूठावी. विरूठावी याचा अर्थ विरूढ असा संस्कृत शब्द आहे. विरूढ. विरूढ म्हणजे तृणधान्य किंवा मोड आलेलं धान्य, म्हणजे जिथं जीवन उगवतं, जीवन पुन्हा रुजतं, अशा गोष्टींना विरूढ असं म्हणण्याची प्रथा आहे. विरूढ. याच्यावरून एक कोकणामध्ये एक शब्द प्रचलित झालेला आहे. बिरडाची उसळ, बिरडाची आमटी असं आपण म्हणतो. कडवे वाल वगैरे जे असतात त्यांना मोड आणतात आणि मोड आलेले जे वाल असतात त्यांना बिरूड किंवा बिरड असं म्हणतात.
हा बिरड हा शब्द या विरुडाचा अपभ्रंश आहे. इथं अर्थ असा आहे की तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी, म्हणजे तुझ्या पायाशी माझी भक्ती दृढ व्हावी, रुजू व्हावी, रुजावी, वाढावी अशी ती इच्छा आहे. असा तो शब्द आहे. त्याचा अर्थ तो आहे विरुठावी. हा शब्द फारसा प्रचलित नसल्यामुळे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. दुसरा एक शब्द असा आहे याच्यामध्ये, तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचाप धरा. इक्षुचाप हे गणपतीचं नाव आहे. गणपती सहस्रनाम जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये इक्षुचाप धरा असं नाव आहे त्याचं. इक्षु म्हणजे ऊस आणि चाप म्हणजे धनुष्य, बाण नव्हे, नुसतं धनुष्य. आता धनुष्य जे तयार केलं जातं ते बांबूपासून केलं जातं आणि बांबू वनस्पती जी आहे ती ऊस या कुळातील किंवा ऊसाच्या कुळातील असल्यामुळं तिला इक्षू असं पण नाव पडलेलं आहे. इक्षू म्हणजे ऊस, बांबूला पण इक्षूच असं म्हणतात. म्हणजे बांबूपासून तयार केलेलं जे धनुष्य आहे ते धनुष्य ज्यांनी धारण केलेलं आहे असा तो गणपती. तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचाप धरा. हा एक अतिशय छान शब्द आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला मी सांगितला. आता हेच भावगीत, हेच भक्तिगीत मी जरा स्पीडमध्ये वाढवलेल्या याच्यामध्ये वाजवतो.
रीतीनं हे भक्तिगीत मी आपल्याला प्रात्यक्षिकासह वाजवून दाखवलं. त्यातले बारकावे जेवढे सांगता येतील तेवढे सांगितले. अर्थात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने हे वाजवू शकतो. त्याच्यामध्ये अजूनही काही सौंदर्य स्थळं असतील ती शोधून तीही त्याच्यामध्ये आणता येतात. पण त्यासाठी खूप अभ्यास पाहिजे, प्रयत्न पाहिजे, तालाचा अभ्यास पाहिजे, या सगळ्या बाकी गोष्टींचा अभ्यास पाहिजे. तर हे सगळं करायला हवं. पण त्यासाठी प्रेरणा मात्र देण्याची किंवा देण्याचं काम जे आहे ते मी माझ्याकडून करत असतो. तुम्ही त्यातून काहीतरी घ्यावं, प्रयत्न करावेत आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळावं हीच माझी अपेक्षा आहे आणि हेच माझं फलित आहे. धन्यवाद.